महसूल अभिलेख, त्यामध्ये झालेल्या चुका आणि त्याची दुरुस्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि या विषयासंदर्भात आपल्या राज्य शासनाने दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी एक नवीन शासन निर्णय जाहीर केलेला आहे. हा शासन निर्णय काय म्हणतो? तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितामधील कलम 155 या तरतुदीच्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबद्दल. आता बाकी सुरुवातीचा फापट पसारा सगळा जाऊ दे, तर आपण शासन परिपत्रक थेट वाचूया. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 155 येथे तरतुदीच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 13(3) नुसार आदेश क्रमांक अमुक अमुक 14 ऑगस्ट 1967 सोबतच्या अनुसूचीमधील अनुक्रमांक 19 नुसार कलम 155 च्या सर्व शक्ती तहसीलदारांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत. तहसीलदार यांनी कलम 155 अंतर्गतचे अधिकार प्रदान करण्याबाबतच्या वरील आदेशात सुधारणा करण्यात येत असून सर्व जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 155 अंतर्गतचे अधिकार तहसीलदार, नगर भूमापन अधिकारी किंवा यथास्थिती उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना खालील निर्बंधांसह पुनर्प्रदान करावेत. आता निर्बंध काय आहेत? निर्बंध क्रमांक 1, जिल्हाधिकारी यांनी सदरचे अधिकार प्रदान करताना अधिकार अभिलेखात किंवा प्रकरण 10 नुसार ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत केवळ खातेदाराच्या नावातील चूक, गट नंबर, सर्वे नंबर, नगर भूमापन क्रमांक लिहिताना झालेली अंकांची अदलाबदल, जमिनीचे क्षेत्र लिहिताना होणारी चूक, एखाद्या खातेदाराचे नाव चुकून वगळले जाणे किंवा टायपिंगमुळे चुकीचे लिहिलेले असणे, मूळ आशयात बदल न होता केवळ लेखन प्रक्रियेत राहून गेलेली मानवी किंवा तांत्रिक चूक दुरुस्त करण्याचे अधिकार प्रदान करावेत. संहितेच्या कलम 106 नुसार चुका दुरुस्त करण्याची तरतूद, तसेच कलम 247 किंवा 57 नुसार अपील किंवा पुनरीक्षण करणे अपेक्षित असलेल्या विषयाकरता कलम 155 खाली दुरुस्त न करण्याबाबत सुद्धा ताकीद देण्यात येत असल्याची बाब पुनर्प्रदान आदेशात नमूद करावी. क्रमांक 2, कलम 155 अंतर्गत अधिकार प्रदान करण्यात आलेले संबंधित तहसीलदार, नगर भूमापन अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने असेल ते खेरीज करून 5 वर्षांपेक्षा जास्त जुना लेखत प्रमाण दुरुस्त करण्यासंबंधात कलम 155 अन्वये कोणतीही कारवाई सुरू करता येणार नाही. यास्तव 5 वर्षापेक्षा जास्त जुना लेखान प्रमाण दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, तर नगर भूमापन अधिकारी व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची पूर्व परवानगी घेऊनच असे लेखन प्रमाण दुरुस्त करावेत. ज्या जमिनीच्या बाबतीत हस्तांतरणास निर्बंध आहेत किंवा अशी चूक दुरुस्त केल्यास शासनाच्या महसुलावर विपरीत परिणाम होणार आहे, अधिकार अभिलेखात शासनाच्या विविध नावांवर असलेल्या जमिनी, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासनाच्या अंगीकृत सार्वजनिक प्राधिकरणाच्या नावावर असलेल्या जमिनीच्या बाबतीत असे अधिकार प्रदान करण्यात येऊ नयेत. हे 3 महत्वाचे मुद्दे याच्यात आहेत. म्हणजे पहिला मुद्दा काय आहे, की तहसीलदार, नगर भूमापन अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना हे अधिकार प्रदान करण्यात येतील. तसं जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावरनं कारवाई करायची आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, की कलम 155 अंतर्गत हे जे नवीन शासन निर्णय आलेला आहे, त्या अनुषंगाने तहसीलदार पातळीवर किंवा नगर भूमापन अधिकारी किंवा उपअधीक्षक भूमी अभिलेख पातळीवर 5 वर्षाच्या आतलच जर एखादी नोंद असेल आणि त्याच्यात लेखन प्रमाद असेल, तर ती दुरुस्त करता येईल. पण 5 वर्षापेक्षा जुन्या नोंदी संदर्भाने तुम्हाला लेखन प्रमाद किंवा चूक दुरुस्ती करायची असेल, तर त्याच्याकरता वरिष्ठांची परवानगी लागेल. ते थेट तहसीलदार, नगर भूमापन किंवा उपअधीक्षक यांच्या पातळीवर करता येणार नाही. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो शासन नेहमी आपली कातडी बचाव धोरण करतं, की या सगळ्या चूक दुरुस्तीच्या प्रकरणांना अंतिम निकाल देण्यापूर्वी यांनी शासनाच्या उत्पन्नावर किंवा शासनाच्या धारणाधिकारावर काही विपरीत परिणाम होत नाही ना, याची खात्री करायची आहे. आणि तसा जर विपरीत परिणाम होत असेल, तर ते काम 155 अंतर्गत होणार नाही. मग त्या अनुषंगाने तुम्हाला स्वतंत्र महसुली किंवा दिवाणी कार्यवाही करून घ्यावी लागेल. म्हणजे ह्या 155च्या अंतर्गत दिशानिर्देश देणारा जो नवीन शासन निर्णय आहे, हा फार चांगला किंवा फार वाईट असा काहीच नाहीये. जी जुनी स्थिती होती तीच जवळपास कायम झालेली आहे. फक्त 5 वर्षाची एक नवीन अट आणि त्याची नवीन स्पष्टता आलेली आहे.
म्हणजे 5 वर्षापेक्षा जुनी जर तुमची नोंद असेल आणि त्याच्यात तुम्हाला दुरुस्ती करून हवी असेल, तर 155 अंतर्गत कारवाई करायच्या फंदात पडू नका. त्याच्याकरता तुम्हाला वरिष्ठांकडनं सुरुवात करायला लागेल. तहसीलदार, नगर भूमापन, उपअधीक्षक यांच्याकडे जाऊन उपयोग होणार नाही. पण 5 वर्षाच्या आतली जर तुमची नोंद असेल, तर मात्र तुम्हाला स्थानिक पातळीवर ते काम करून घेता येईल आणि त्या शासन निर्णयाचा तुम्हाला निश्चितपणे उपयोग होईल. हा विषय, हा शासन निर्णय, हा व्हिडिओ याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अवश्य कळवा. धन्यवाद.